प्रत्येक आठवड्याची सुरुवात माझ्यासाठी किचन मधल्या एक छोट्याशा रिच्युअलनेच होते, ज्यात फार काही मोठं नसतं, पण पुढचे अनेक दिवस हलके करण्याची एक शांत तयारी असते. ग्रॉसरी घरी आली की सगळ्यात आधी ऑनियन अँड गार्लिक त्यांच्या बास्केटमध्ये जातात. मग एक एक करून भाज्या बाहेर येतात. त्या वॉश करायच्या, पूर्ण ड्राय करायच्या आणि त्यांच्या जागेवर ठेवायच्या. हे करताना प्रत्येक वेळी मनात एकच विचार येतो, आज थोडा वेळ दिला की उद्याची धावपळ नेहमी कमी होते. भाज्या कोरड्या करून नीट ठेवलेल्या असल्या की त्या जास्त फ्रेश राहतात आणि रोज स्वयंपाक करताना पुन्हा पुन्हा सगळं काढण्याची घाई राहत नाही. ग्रीन व्हेजीज मेजबाग मध्ये ठेवल्या की त्या जास्त दिवस फ्रेश राहतात. त्यांनाही जणू थोडी मोकळी हवा मिळाली की त्या टिकून राहतात. कढीपत्ता, आलं, लसूण, मिरची रेडी ठेवण्याची सवय आता इतकी लागली आहे की कुकिंग सुरू असताना फक्त कंटेनर उघडायचा आणि काम आपोआप पुढे सरकतं. कधी वेळ कमी असतो, कधी माझं बाळ भोवती असतं. अशा वेळी छोटे छोटे तयार डबे खरंच खूप मोठा आधार बनतात. स्प्राउट सोक करून ठेवणं खूप साधं काम वाटतं, पण बिझी रुटीन मध्ये ते आधीच करून ठेवलं की पुढे अचानक किती सोपं वाटतं माहितीये का? फळांची ही तयारी तितकीच महत्वाची. ग्रेप्स हॉट वॉटर मध्ये वॉश करून ठेवते. पपाया आणि वॉटरमेलन कट करून एअरटाइट बॉक्स मध्ये भरते, कारण काही फ्रुट्स एकाच वेळी संपत नाहीत आणि रेडी दिसले की ते खाणंही सहज होतं. बेरीज ठेवताना पेपर टॉवेलची छोटी ट्रिक करते. छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण फ्रेशनेस मध्ये खूप फरक पडतो. घरचं तूप बनताना किचन मध्ये जो सुगंध पसरतो तो एक वेगळीच शांतता देऊन जातो. आणि बॅटर रेडी असेल तर ब्रेकफास्टची अर्धी चिंता संपते. इडली असो, डोसा असो, अप्पे असो, काहीतरी पटकन होतच. लाडूची तर किमयाच वेगळी. कधी मुलांचा जेवणाचा मूड नसला तर लाडू दिला की तेवढंच समाधान वाटतं. वीकली प्रेप म्हणजे माझ्यासाठी परफेक्शन नाही, फक्त एवढंच, उद्याचा दिवस थोडा इझियर व्हावा म्हणून आजची छोटी तयारी. आणि खरं सांगायचं झालं तर फ्रीज उघडून सगळं रेडी दिसलं की वाटतं, चला हा आठवडा आता मॅनेज होणार.